या 4 टीव्ही सिरियल्स आजच बंद झाल्या पाहिजेत. या आपल्या चॅनलवरच्या या व्हिडिओला खूप कमेंट्स आल्यात आणि काल एका पालकांचा मला फोन सुद्धा आला होता की मॅडम तुमचा हा 2-3 मिनिटांचाच व्हिडिओ आम्ही बघितला आणि आम्ही सगळ्यांनी घरात बसून एकत्रितपणे चर्चा केली की आपल्याही घरात असं होतंय का की खरंच आपल्याही घरातून या 4 टीव्ही सिरियल्स बंद होणं गरजेचं आहे का? तर कोणत्या टीव्ही सिरियल्स बंद व्हाव्यात असं त्यांच्याशी शेअर केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही अशा काही सिरियल्स पाहतोय की ज्या सिरियल्समध्ये घरातली आई इतकी डॉमिनंट दाखवली आहे ना, ती कुठल्या तरी कंपनीची मालकीण आहे, तिचा नवरा नुसता हो 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 नाही 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 तिच्याबरोबर हो हो बरोबर आहे असं करत असतो. प्रत्येक गोष्टीत तिचा मीपणा दाखवलेला असतो. ती म्हणेल तो कायदा. खरं तर घराघरामध्ये असं चित्र नसतं मॅडम. आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या घरात सगळेजणांच्या विचारांनी आपलं कुटुंब चालतं, पण घरात हे सगळं बघून आपल्यात सुद्धा नकळत तोच गुण येतोय की काय असं वाटायला लागले. घरात टीव्ही बघितल्यानंतर घरातली मोठी मंडळी सुद्धा म्हणायला लागतात किंवा आमचे मिस्टर म्हणले बघ तुला पण वाटतंय का काय तू पण त्या सिरियल मधलीच झालीस म्हणून. झकपक असे कपडे घातलेली, सतत असा गजरा बिजरा माळलेला, पिनअप केलेला, बारीकली साडी, भरपूर असे दागदागिने, मेकअप लिपस्टिक केलेली आई बघून मुलांना नकळत असं वाटायला लागलं की अरे आपली आई ही आई किती छान दिसते. मुलगा मला म्हटला मम्मी ती टीव्हीतली मम्मी कसली भारी आहे बघ आणि तू बघ जरा चांगल्या साड्या नेसत जा. नकळतपणे मुलांच्या मनावर हे परिणाम होत आहेत याचं आम्हाला खरंच लक्षात आलं. त्या सिरियल्समध्ये दाखवलेला विनाकारण एकमेकांवर केलेले आरोप, घरातल्याच माणसांविरुद्ध केलेली कटकारस्थानं आणि अहो किती ते अतिशयोक्ती दाखवतात. ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला कधी घडताना सुद्धा दिसत नाहीत अशा गोष्टी केवळ टीआरपी वाढवायचा म्हणून प्रत्येक वेळेला एखादा असा टर्निंग पॉइंट आहे किंवा ट्विस्ट आहे म्हणून अगदी असं ते कथानक इतकं ताणलं जातं आणि आपण मूर्खासारखे या सगळ्या सिरियल्स बघत बसतोय आणि ह्या बघत असताना आपल्या घरातली सिरियल मात्र बघायची आपण विसरून जातोय. त्यामुळे मॅडम आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला की आमच्या घरातल्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरचे सुरू असलेले ज्या नको असलेल्या ज्या सिरियल्स आहेत त्या खरंच आम्ही आजपासून बघणं बंद करणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा तुमच्या घरात अशी चर्चा केली का? किंवा तुम्ही सुद्धा टीव्ही सिरियल्स बघायचं जर बंद करायचं झालं तर कोणत्या 4 टीव्ही सिरियल्स बंद कराल? मला आत्ता लगेच कमेंट करून व्हिडिओवरती कमेंट करून लगेच कळवा. कारण या 4 सिरियल्स अशा प्रकारच्या 4 सिरियल जर घरातून बंद झाल्या तरच आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील. आपणच कळत नकळत संध्याकाळी 7 ते 10 या मुलांच्या हक्काच्या वेळेत हे विष घरात घेऊन येतोय आणि ते विष मग हळूहळू सगळ्या घरभर पसरते. एखादा दिवस तो सिरियलचा एपिसोड नाही बघितला तर आपल्यालाही चैन पडत नाही. काल काय झालं होतं बरं, हा आता उद्या काय होईल, अहो काय करायचंय, आपल्याला चिक्कार वाढून ठेवले की. आपल्या घरातले प्रश्न आपण बघूया. टीव्ही सिरियल मधल्या या काल्पनिक जगातून जमिनीवर येऊया, आपल्या कुटुंबात येऊया आणि मैत्रिणींनो, आपल्या सुद्धा घरातून आपल्याला खटकणाऱ्या, मुलांवर चुकीचे संस्कार करणाऱ्या, विनाकारणच्या नको त्या गोष्टी मनावरती पेरणाऱ्या आणि आपला वेळ खाणाऱ्या या 4 टीव्ही सिरियल्स आत्ताच बंद करूया. कोणत्या मला कमेंट करून कळवा. तोपर्यंत भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.